नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सात्विक आहार या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, जर तुम्हाला जेवणानंतर काहीतरी गोड खायला आवडत असेल तर ही नो शुगर ड्रायफ्रुट्स बर्फी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। ही ड्रायफ्रूट बर्फी फक्त खायलाच चविष्ट नाही आहे, त्यातून आपल्याला प्रोटीन, फायबर आणि अँटीऑक्सिडंट भेटतात। चला तर मग सुरू करू। यासाठी आपण अगोदर सगळे ड्रायफ्रुट्स छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेऊ आणि ओल्या खजूरच्या बिया सुद्धा साईडला काढून ठेवू। नंतर आपण गॅसवर एक कढाई ठेवून त्यात एक चमचाभर तूप टाकून घेऊ। ते छान गरम झाल्यानंतर आपण जे ड्रायफ्रुट्स कट करून ठेवले ते एक एक करून त्यात टाकू। म्हणजे जसं की अर्धा कप बदाम, अर्धा कप काजू, त्यानंतर मी थोडेसे 1/4 कप पिस्ता घेतले, म्हणजे पाव कप। त्याला छान रोस्ट करून घेऊ, थोडंसं असं लालसर होईपर्यंत भाजून घेऊ। नंतर त्याला साईडला एका प्लेटमध्ये काढून थोडंसं थंड व्हायला साईडला ठेवू। नंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यात 1.5 कप खजूर दळून घेणार आहे, ते पण पल्स मोडमध्ये, कारण खजूर मिक्सरच्या भांड्यात अडकून राहते ना, त्यामुळे पल्स मोडमध्ये आपण त्याला दळून घेणार। तर त्याच कढाईत आपण एक चमचाभर तूप टाकून आपण जी खजूरची पेस्ट बनवली आहे त्याला छान मिक्स करून घेऊ। तुम्ही बघू शकता ते खूप घट्ट झालेलं असतं, कारण आपण त्यात काही पाणी वगैरे टाकलं नाही आहे, त्यामुळे एकदम मंद आचेवर त्याला आपण भाजून घेऊ। आणि इथे पाव कप मी अंजीर टाकते, अंजीरचे तुकडे करून घेतले ते टाकते, त्याला पण छान मिक्स करून घेऊ त्याच्यासोबत। नंतर सगळे ड्रायफ्रुट्स पण त्यात मिक्स करून घेऊया। इथे एक टास्क आहे, हे मिक्स करणं थोडंसं कठीण आहे कारण त्याची कन्सिस्टन्सी घट्ट आहे। तुम्हाला फक्त सगळे ड्रायफ्रुट्स त्यात फक्त कोट करून द्यायचे। सगळं एकत्र झाल्यानंतर हे मिश्रण आपण एका ताटात गरमच काढून घेऊ। ताटाला आपण तुपाची कोटिंग करून घेतली, बर्फी ताटाला चिकटणार नाही, निघताना अगदी सहज निघेल। नंतर सर्व मिश्रण ताटात काढून त्याला चमच्याने प्रेस करून द्यायचं आहे। ही प्रोसेस गरमच होते, कारण नंतर ते थंड झाल्यानंतर सेट होत नाही, त्यामुळे गरमच पटापट करून घ्यायचं आहे। माझ्याकडनं थोडीशी जाडसर लेअर झाली, त्यामुळे मी अर्ध्याच साईडमध्ये घेतले। 2 तासासाठी थंड होण्यासाठी ठेवा आणि एन्जॉय करा। नंतर तुम्हाला हव्या तशा पीसमध्ये तुम्ही त्याला कट करून घेऊ शकताय आणि तुम्ही आतून पण बघू शकताय बर्फी किती छान आणि त्याचं टेक्स्चर किती सुंदर झालं आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा। तसंच तुम्ही सात्विक आहारला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा। बाय बाय।